कपडे टाकून घ्यायचे अगोदर. 9 किलो मशीन आहे, 9 पॅन्ट 9 शर्ट बसतं याच्यामध्ये. ठीक आहे. जर आपल्याला अंदाज नसेल कळत तर कपडे टाकून घ्यायचे. नंतर नाही का 4 ते 5 बोटं एमटी जागा पाहिजे. अच्छा. पूर्ण पॅक नाही करायचं कधीच. ठीक आहे. डोर लावून घ्यायचा आणि कपडे कोरडे टाकायचे. जर ओले भिजू घातलेले असेल तर हे बघा काही दिवसांनी काय करतो आपण कपडे घेतो आणि असे टाकून देतो. हे पाणी पडून हे खराब होतं, बॉडी बिन खराब होते. ते लक्ष द्यायचं. पाणी पडून द्यायचं. ठीक आहे. जर एखाद्या दिवस ओले असले तर पिळून मग आत फेकायचे. आणि जर आपले रोजचे असले ड्राय तर ते डायरेक्ट टाकून द्यायचे. हे डोर लॉक करून घ्यायचा. याला फक्त असं टच करायचं. टच केल्यानंतर इकडे ऑन होती मशीन. हे नॉब आहे बघा, दोन्ही साईडला फिरू शकता तुम्ही, क्लॉक अँटी क्लॉक. आता 1 नंबरचं आहे बघा, मिक्स कपडे द्यायचे. याच्यामध्ये सगळं वजन वगैरे सेट आहे, आपल्याला फक्त प्रोग्राम बदलायचे. ठीक आहे. आता याला टायमिंग पण सेट आहे, पाणी पण घेणार, सगळं ऑटोमॅटिक आहे, आपल्याला काहीच करायचं नाही. याच्यावर घेतल्यानंतर बघा त्यांनी ऑटोमॅटिक दाखवून दिलं की 1 तास लागेल. ठीक आहे. आणि त्यानंतर 5 किलो ड्रेस म्हणजे 5 कपडे टाकू शकता याच्यामध्ये, 5 ड्रेस. ठीक आहे. जर आपले जास्त कमी असेल तर 6 बी टाकू शकता, एकदा कमी जास्त होऊ शकतो. जर याच्यात थोडा टाइम कमी करायचा असेल तर हे टाइम सेवर नाव आहे, याला फक्त असं टच करायचं. टच केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यात जे 3-4 मिनिटं 5 मिनिटं ऑटोमॅटिक कमी झाले. हे बघा 57 मिनिटं. आणि नंतर स्टार्ट करायचं. ठीक आहे. कोणता बी प्रोग्राम घेतला नंतर हे स्टार्ट बटन दाबायचं. त्यानंतर हे नॉब आहे बघा, 2 नंबरला गेलो आपण. 9 किलो कपडे याच्यामध्ये धुवू शकतो तुम्ही. जर आपले कपडे कॉटनचे असेल, बेडशीट, पडदे वगैरे सगळे कपडे तुम्ही याच्यात वॉश करायचे कॉटनमध्ये, जड कपडे. हा. त्यानंतर बघा सिंथेटिक साड्या वगैरे ड्रेस असेल ना, सिंथेटिकचे कपडे याच्यात वॉश करायचे तुम्हाला. त्यानंतर बेबीवर लहान मुलांच्या कपड्यांसाठी स्पेशल दिलेलं आहे. त्यानंतर रिफ्रेश, जर एखादा 1-2 ड्रेस आहे तुमचे स्मेल येत असेल, खराब वॉश येत असेल तर याच्यात तुम्ही फ्रेश करू शकता. टाकून त्याला द्यायचे आणि ऑटोमॅटिक ते स्टार्ट करून द्यायचं. त्यानंतर बघा रिन्स प्लस स्पिन. जर कपडे तुम्ही आता जे मी सांगितलं याच्यात सगळं होणार, धुणार, मिसळणार, पिळून निघणार. जर तुम्हाला फक्त पिळायचे आज कपडे तर हे स्पिन वापरायचं. आणि पिळाच्या वेळेस ओले कपडे असतील ना थोडे पिळून मग आतो टाकायचे, याच्यावर पाणी नाही पडू द्यायचं हे पत्र्यावरती, नाही तर खराब होतं. त्यानंतर क्रॅडली वॉश. जर आपल्याकडे वर्कवाले ड्रेस असतात, साडी वगैरे, टोन, टिकल्या वगैरे जे बी नाजूक कपडे धुवायचे असेल तर 2 किलो पर्यंत टाकायचे याच्यामध्ये क्रॅडल वॉशमध्ये, 2 किलो. हा. त्यानंतर बुलके बघा, जे लहान मुलांच्या अंगावर झाकून टाकतो ना मऊ कपडे आपण, ते वॉश करू शकतो तुम्ही. त्यानंतर स्वेटर वगैरे बरोबर. त्यानंतर एक्सप्रेस 15 आहे, जे आपले कमी कपडे आहे आणि तुम्हाला लवकर पाहिजे, जसं 2-3 ड्रेस आहे तुम्हाला आणि 15 मिनिटात पाहिजे तर हा वापरू शकता. याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे बघा, 20 मिनिटं करता येतं. एक टेम्परेचर बटन आहे ना, कशासाठी करायचं, फक्त एक्सप्रेस साठी. टेम्परेचर बटनला असं 2दा टच करायचं, ऑटोमॅटिकली 20 मिनिटं येऊन जातात. जर तुमचे 2-3 ड्रेस आहे आणि तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर हा प्रोग्राम वापरायचा तुम्हाला. नाहीतर रेग्युलरमध्ये मिक्स वापरा, जास्त असेल तर कॉटन वापरा. ठीक आहे. एवढे 3-4 प्रोग्राम वापरण्यात येतं तुम्हाला. आणि स्पिन स्पेशल वापरायचं असेल तर स्पेशल वापरू शकता. हे जेवढे प्रोग्राम आहे. ठीक आहे. त्यानंतर हे ऑन ऑफ साठी